पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेनं दादांच्या राष्ट्रवादीपासून फारकत घेतल्यानं ज्याची कल्पना करणंही काही दिवसांपूर्वी अतार्किक वाटलं तसंच घडलंय। आपल्या काकांच्या म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वावर आक्षेप घेत अजित पवारांनी बंडाचं निशाण फडकावलं होतं। त्याच अजितदादांनी महापालिका निवडणुकांसाठी शरद पवार गटासोबत युती करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई ठाकरेंच्या रूपाने दोन भाऊ एकत्र आले तर इकडे पुण्यामध्ये काका पुतण्या एकत्र येत आहेत, पण त्यांच्यातल्या आघाडीचं घोडं एका मुद्द्यावरून अडलंय। नेमकी काय अडचण आहे बघूया। अजितदादांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत फूट पडली आणि पवार कुटुंबच एकमेकांविरोधात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उभं राहिलं। अटीतटीच्या लढाईत लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांना पराभूत केलं, तर विधानसभा निवडणुकीत दादांनी युगेंद्र पवारांना। पण त्यानंतर काही कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये पवार कुटुंब एकत्र दिसलं। दिल्लीत शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात देखील अजित पवार सहभागी झाले होते। विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी रोहित पवार आणि दादा एकत्र आले होते। यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं। त्यात पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र येण्याची ही आयती संधी मिळाली। दोन ठाकरे जसं फडणवीसांमुळे एकत्र आले असं गमतीने म्हटलं गेलं, तसंच दोन्ही राष्ट्रवादींना देखील फडणवीसांनी एकत्र आणून दाखवलं आणि त्याला कारण ठरलं फडणवीसांचं हे वक्तव्य। पिंपरी चिंचवडमध्येही अजित पवार आणि आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढू शकणार नाही। आम्हाला दोघांनाही एवढं राजकारण समजतं की आम्ही एकत्रित लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल, त्यामुळे तिसऱ्याकरता आम्ही जागा ठेवणार नाही। आम्हीच एकमेकाच्या समोर लढू, पण मैत्रीपूर्ण लढू। फडणवीसांनी राष्ट्रवादीसोबत पुण्यात फारकत घेतल्याने अशक्य ते शक्य झालं आणि दोन्ही राष्ट्रवादींमध्ये युती झाली। यावर संजय राऊतांनी मात्र युतीवर टीका करणं टाळलंय। जर उद्धव आणि राज ठाकरे साहेब एकत्र येत आहेत तर काका पुतणे एकत्र आले तर आम्ही का टीका करावी? जर आम्ही एकत्र येतोय घरामध्ये कुटुंबामध्ये, भले राजकीय दृष्ट्या असेल, आम्ही राजकीय दृष्ट्या नाही, आम्ही भावनिक दृष्ट्या, तर ते एकत्र आले म्हणून त्यांच्यावर टीका करणं मला योग्य वाटतं। पण या युतीमुळे शरद पवार गटाचे प्रशांत जगताप नाराज झाल्याचं बोललं जात आहे। त्यांनी या युतीला विरोध करत शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचीही चर्चा आहे। पण माझ्याकडे नाही, पवारसाहेब बारामतीला गेलेले आहेत, माझं काही त्यांच्याशी बोलणं नाही। माझं फक्त बोलणं प्रशांत जगतापांशी झालेल्याचं कारण की मी तुमच्या चॅनलवर पाहिलं की माझ्याचकडे त्यांनी राजीनामा दिला आणि तो पण कालच। त्याच्यामुळे मला गंमत वाटली, म्हटलं काल तर काय राजीनाम्याचा विषयच नाही निघाला, तर मग हे काय स्टोरी चालवते, कोण बदमाशी करते, म्हणून मी आपला त्यांना फोन केला की कोण हे पसरवतं काहीतरी खोट्या खोट्या बातम्या चॅनल्सवर, म्हणून मला हसू आलं, म्हणून मी त्यांना गंमत म्हणून फोन केला। तर ते म्हणले मी मुंबईलाच काही कामासाठी येतोय। म्हणलं जरूर या। त्यांची नाराजगी आहे, अजून मला राजीनामा आलेला नाही, आल्यानंतर त्यांची समजूत काढण्यात आम्ही प्रयत्न करू। मला वाटतं की आपल्याला आता या असलेल्या कार्यकर्त्यांना 8-9 वर्षानंतर ज्यावेळेला निवडणुका होतात त्यावेळेला संधी मिळत असेल तर तिथं त्या कार्यकर्त्यासाठी मागे पुढे सरकण्याची इच्छा प्रत्येकाने व्यक्त केलेली आहे, त्याप्रमाणे त्यांनी पण करावाची माझी अपेक्षा। एकीकडे नाराजी नाट्य सुरू असताना दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलंय आणि येत्या 2 दिवसात त्याबद्दल अधिकृत घोषणाही केली जाईल। रात्री दोन्ही गटाचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्र बसलो होतो आम्ही आणि त्याच्यामध्ये समंजसपणाने एकमेकांच्या मदतीने दोघांनी एकत्र लढायचं इथपर्यंत आमची रात्री चर्चा झालेली आहे। बरं, जागा वाटपाचं काय नेमकं, किती जागा कोण लढवणार? जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आम्ही दोघेही 2-2 पावलं मागे सरकायला तयार आहोत असं ठरलं रात्री, अशी चर्चा रात्री झालेली आहे। लवकरच जागा वाटप जाहीर होईल, पण एका गोष्टीवरून घोडं अडलंय, ते म्हणजे निवडणूक कोणत्या चिन्हावरून लढायची। दादांच्या राष्ट्रवादीकडे घड्याळ हे मूळ चिन्ह आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे तुतारी हे चिन्ह आहे। त्यामुळे दोनपैकी कुठल्या चिन्हावरून निवडणूक लढवायची याबाबत मतभेद कायम आहेत। एकत्र बसू आणि सगळे एक विचारांनी आघाडी म्हणून जे काय आमचा निर्णय होईल त्याच्यामध्ये मग कोणत्या चिन्हावरती लढायचं ते ठरवलं जाईल। तुतारी असेल की नाही, मग तुमची इच्छा आहे की नाही, तुतारी तुमची आहे ना। एकदा आघाडीमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय आम्ही मान्य करतो।
बरं दुसरा अर्थात गेली महापालिका निवडणूक एकसंध राष्ट्रवादीने घड्याळ चिन्हावरच लढली होती. त्यामुळे याही वेळेस युती म्हणून याच चिन्हावर निवडणूक लढली तर त्याचा दोन्ही पक्षांना फायदा होण्याची शक्यता आहे. आता याबाबत युतीच्या बैठकांमध्ये नेमकं एकमत होतं का हे बघणं महत्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, पुणे.